ठाणे निवडणूक आयोगाच्या विरोधात ठाण्यातील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या कार्यालयाबाहेर आमदार जितेंद्र आव्हाड यांच्यासह पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी बॅनर जाळत पायदळी तुडवत निषेध व्यक्त केला। यावेळी निवडणूक आयोगाच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली। DEFG XYZ DHFI एक रामकमल दास नावाच्या माणसाला 42 पोरं, त्या 42 पोरांची मोजणी केली असता आमच्या भगिनीला एका वर्षात 3 पोरं झाल्याची निदर्शनास येत आहेत। इलेक्शन कमिशननी एका घरामध्ये हिंदू, मुस्लिम, सिख, ईसाई सगळ्या धर्मीयांना, जातीयांना एकत्र केलं। एका घरात 80 माणसं, त्यांची आडनाव काय? खान, दुबे, मिश्रा, राव, रेड्डी, सगळ्या जाती धर्माची लोक ईसीआयनी। खरं तर कौतुकास्पद आहे की जे भारतामधले वाटोळ चाललंय त्याच्यामध्ये इलेक्शन कमिशन 80 एका घरात 80 लोक विविध जाती धर्माची एकत्र जमवणार आहे, कौतुकास्पद काम केलं त्यांनी। पण भारतीय संविधान पायदळी दगडलं गेलं। भारतीय संविधानाने निवडणूक आयोगाला स्वायत्त मान्यता दिलेली आहे। स्वतःची स्वायत्तता वेशीवर टांगून सत्ताधाऱ्यांच्या हातातलं भावलं बनलेल्या इलेक्शन कमिशननी या देशाच्या लोकशाहीचा वाटोळ केलं आणि त्यामुळे आज इलेक्शन कमिशनच्या ऑफिसवरती मोर्चा निघाला। आज आम्हाला आनंद होतो की 85 वर्षाचे शरद पवार साहेब, 85 वर्षाचे खारगे साहेब हे या देशातली लोकशाही वाचवण्यासाठी म्हणून रस्त्यावर उतरलेत, संविधान वाचवण्यासाठी रस्त्यावर उतरलेत। राहुल गांधींनी गेले 6 महिने 8 महिने जो काय अभ्यास केला जगाच्या समोर हे सगळं आणून ठेवलं। खरं तर भारतीय जनतेने त्यांचे आभार मानायला हवेत की लोकशाही वाचवण्यासाठी टाकलेलं हे मोठं पाऊल आहे आणि आंदोलन हा आत्मा आहे। आपल्याला स्वातंत्र्य घरात बसून मिळालेलं नाही। ब्रिटिशांविरुद्ध नेहरू लढले, गांधी लढले, वल्लभभाई पटेल लढले, मौलाना अबुल कलाम आझाद लढले, सुभाषचंद्र बोस लढले, सगळ्यांनी जेलच्या वाऱ्या केल्या। घरी बसून कोणालाही आज स्वातंत्र्य मिळालेलं नाही। त्या गांधी नेहरूंच्या विचारांचे वारसदार आज रस्त्यावर उतरले। पोलिसांनी किती दबाव टाकला, अरेस्ट करू, अमुक करू, तमुक करू, कोणी घाबरत नाही। अरेस्ट करायचंय करा अरेस्ट, काय हरकत नाही, पण भारतीय संविधानाशी खेळ खेळू देणार नाही। 5 वर्षांनंतर येणारी निवडणूक ही लोकांच्या मनात काय आहे हे मतांच्या माध्यमातून दिसतं। तुम्ही 60-70 सीटांवरती घोटाळा कराल आणि सत्तेत येऊन बसाल तर तुमची सत्ता ही निवडणूक आयोगाच्या मदतीने आलेली आहे आणि त्याच्या विरोधात हे आंदोलन आहे। हे आंदोलन असं ही महाराष्ट्रात चोरी झाली हे कोणी लपवूच शकत नाही। 76 लाख मतं 4 महिन्यात वाढतात, कशी काय वाढतात? 5 वाजेपर्यंत अमुक टक्के काय 57 का काहीतरी टक्के मतं आणि 5 वाजल्यानंतर पुढच्या दुपारपर्यंत 15% वाढ, मतदानात 15% वाढ संध्या 1 तासामध्ये, दीड तासामध्ये, हे काय शक्य आहे का? त्यामुळे हे जे काही झालं हे अत्यंत दुर्दैवी आहे। एक माणूस एकदा 5-5 वेळा मतदान करतो आणि ते पुराव्यानिशी सिद्ध झालं। एका माणसाचं नाव लखनौमध्ये पण आहे, बँगलोरमध्ये पण आहे, महाराष्ट्रामध्ये, असं कसं होऊ कशाला शकतं? आधार कार्ड हे एकच असलं पाहिजे असा नियम असताना एका माणसाकडे 5-5 आधार कार्ड येतात कुठनं? तो 5-5 ठिकाणी नावं नोंदवतो कसं? हे सगळं खोटा संशयास्पद चोर आहे। निवडणूक आयुक्त हा सत्ताधाऱ्यांच्या हातातलं भावलं आहे। ज्या दिवशी सर्वोच्च न्यायालयाने दिलेला निकाल बदलला गेला, ज्या दिवशी सर्वोच्च न्यायालयाने